काय परिचय आपला? माझा परिचय नितीन पांडुरंग काळे, तवशी तालुका, पंढरपूर जिल्हा, सोलापूर. मी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणे, जिथं कमी तिथं आम्ही, या उक्तीप्रमाणे मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. गेल्या 5 वर्षापासून पूर्ण वेळ घरादाराचा विचार न करता सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय. अनेक लोकांना मदतीचा हात दिला, अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो. आतापर्यंत मी कुठल्याही निवडणुकीला सद्यस्थितीला उभा राहण्याचा विचार केला नव्हता किंवा कुठली निवडणूक मी आजपर्यंत लढवलेली नाही. मी पक्षामध्ये BJPचा प्रदेश सचिव म्हणून युवा मोर्चाचं काम केलं, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं. कालांतरानं मध्ये विधानसभेच्या टायमाला आता मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला पश्चिम महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कक्षाची संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली. जबाबदारी दिल्यापासून मी पायाला भिंगरी बांधल्यासारखं पूर्ण वेळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय. अनेक त्यांनी संघटनेची काही दिवसामध्ये मला अनेक संघटनेची एक मोठी जबाबदारी मिळणार आहे पक्षाची, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. पण सद्यस्थितीला लोकांची भावना अशी आहे की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी सहभागी झालो पाहिजे, मी निवडणूक लढवली पाहिजे, अशी माझी तर मागणी. मी तर लढवणारच आहे, पण सर्वसामान्य व्यक्तींची, सर्वसामान्य लोकांची तशी मागणी आहे. त्यांनी शिंदे साहेबांकडे देखील तशी प्रकारे मागणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा मी देखील विचार केला आणि माझा लक्ष्मी टाकले जो गट आहे त्या गटामधून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. माझी पूर्ण तयारी निवडणूक लढवण्यासाठी आहे. राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे नेते जे आदेश देतील त्या आदेशाचं मी तंतोतंत पालन करेन. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय महेश नाना साठे असतील, त्यांच्या देखील मी आदेशाचं तंतोतंत पालन करेल आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. पण पक्षानं माझा आजपर्यंत केलेल्या कामाचा विचार करावा आणि मला लक्ष्मी टाकले गटातून जिल्हा परिषद ची उमेदवारी द्यावी, ही माझी अग्रस्थानी मागणी असणार आहे पक्षाकडे. लक्ष्मी टाकले गटातून आरक्षण असेल का? आता सध्या लक्ष्मी टाकले गटामध्ये OBC आरक्षण पडेल असा एक आम्हाला वाटतंय, पण अजून आरक्षण पडलेलं नाही. जर OBC आरक्षण पडलं तर माझी उमेदवारी आदरणीय शिंदे साहेब मला देतील अशी मला पूर्णपणे आशा आहे. समजा OBC गटातून टाकळे नाही OBC आरक्षण पडलं तर आपली पुढची दिशा काय? जर लक्ष्मी टाकळे गटातून OBCचं आरक्षण नाही पडलं तर पक्ष किंवा महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार प्रामाणिकपणे करेन. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. जेडपी सोडून आणि काही बाजार समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा अन्य काही इलेक्शन, त्याच्यामध्ये आपली काही आहे का? मी ग्रामीण भागातून येणारा कार्यकर्ता असल्यामुळं माझी इच्छा ही झेडपीचीच आहे आणि मला झेडपी कोणत्याही परिस्थितीत लढवायची आहे. पण आरक्षण OBC पडलं तर मी लढवणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल. नगरपालिका असेल, बाजार समिती निवडणुका असतील, जिथे जिथे आमच्या पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ काम करेन. समजा तुम्हाला आरक्षण पडलं, तुम्हाला उमेदवारी मिळाली, त्याच्या निवडणुकीचं आव्हान कसं चाललं? मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. माझ्या पाठीमागं कुणाचाही बॅकग्राऊंड नाही. माझ्या घरातले कोणतेही राजकीय व्यक्ती राजकारणात नाही. माझा इतिहास हा मी स्वतः लिहिलेला आहे. माझा इतिहास मी स्वतः घडवलेला आहे. त्यामुळं अनेक प्रस्थापित लोक मला आव्हान देतील, मी त्या आव्हानाला पूर्णपणे सामोरं जाईल. आदरणीय शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत. इथले जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा प्रमुख, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा प्रमुख कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतील आणि मला निवडणुकीमध्ये विजय करण्यासाठी पूर्ण वेळ देऊन, मला पूर्ण ताकद देऊन मला सभागृहात पाठवतील अशी आशा आहे. बरं, जनतेसमोर तुम्ही जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली, जनतेसमोर काय अजेंडा घेऊन जाणार? मला जर मागच्या पक्षानं उमेदवारी दिली आणि मीच उमेदवार त्या ठिकाणी जर निवडणुकीला सामोरं गेलो तर माझा एकच अजेंडा असेल,
500 रुपयाच्या स्टाम्पावर ज्या ज्या समस्या माझ्या सामान्य जनतेच्या असतील, जे जे प्रश्न माझ्या गटातील असतील, ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्टाम्प पेपरवर लिहून देईल, की विश्वासानं सांगतो की ही सर्व कामे मी मार्गी लावण्यासाठी पूर्ण वेळ काम करेल. जनतेचे अनेक प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेच्या गटामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सर्व प्रश्न मी प्रामुख्याने मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल. आपल्या समाजभिमुख कामाबद्दल काय सांगता? म्हणजे काय सामाजिक काम केले त्याबद्दल काय? मी सर्वात मोठं माझं सामाजिक काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी घरकुल योजना होती सोलापूर जिल्ह्यातली, त्यात माझा गट पण होता. तावशे असेल, तनाळी असेल, शेकपळ असेल, अशी गावामध्ये अनेक लोकांना मी घरं मिळवून दिलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये मी 1800 लोकांना सातत्यानं पाठपुरावा करून त्या ठिकाणी घरकुल योजना मी मंजूर करून आणण्यासाठी राज्याचे त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी 1800 लोकांना घरं मंजूर करून आणलेली आहेत. आणि त्या सर्व लोकांचा मला आशीर्वाद, लाभार्थ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. नक्कीच माझ्या कामाचा विचार करून मला नक्कीच तिथली सुज्ञ जनता असेल, सामान्य नागरिक असतील, नक्कीच मला सभागृहात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही.